जायकवाडी धरणाच्या जलसाठ्यातील निकष बदलण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे मराठवाड्यातील राजकीय नेते हे संघर्ष करण्याची शक्यता आहे। पाहूयात त्या संदर्भातला हा रिपोर्ट। मराठवाड्याच्या पाण्यात कपात, पाणी वितरणात मराठवाड्यावर अन्याय, मराठवाड्यात पाण्यावरून संघर्ष पेटण्याची शक्यता। जायकवाडी प्रकल्पातील जलसाठ्याच्या निकषात बदल केला असून आता 65 ऐवजी 58% कमी करण्याची शिफारस मेरीच्या समितीने शासनाकडे केली आहे। परिणामी नाशिकसह अहिल्यानगर जिल्ह्यांना या निर्णयाचा अधिक फायदा होईल। 60% पाण्याची बचत होणार आहे। मात्र यामुळे मराठवाड्यावर मोठा अन्याय होणार आहे। याच अन्यायाच्या विरोधामध्ये आता मराठवाड्यातील राजकीय नेते संघर्ष करण्याची शक्यता आहे। हा प्रश्न मराठवाड्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। इथं कोणताही पक्षपात केले जाणार नाही। जे बरोबर येतील त्यांना घेऊन आम्ही या मराठवाड्याच्या पाणी प्रश्नावर बोलणार आहोत। आम्हाला आमच्या हक्काचं पाणी कुणी ना थांबवू शकत ना कुणाची ती हिंमत आहे। सुप्रीम कोर्टाने त्यात दिलेले आदेश आहे, आदेशाचं पालन करणं हे सर्वांना बंधनकारक आहे। मराठवाड्याचं हक्काचं पाणी हे आम्ही देणार आहोत। नव्या शिफारसीनुसार आता जायकवाडीत 58% साठा असला तरी नाशिक आणि अहिल्यानगर मधून पाणी सोडण्याची गरज राहणार नाही, म्हणजे 60% पाणी कपात होणार आहे। मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यावर टाकलेला हा दरोडा असल्याची भावना मराठवाड्यातील नेते उपस्थित करतायत। मराठवाड्यावर अत्यंत अन्यायकारक असा निर्णय असल्याचं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते राजेश टोपे यांनी निषेध व्यक्त केलाय। जायकवाडीच्या धरणात ऊर्ध्व भागातून येणारं पाणी 7% जो कपात करण्याचा निर्णय मेरी म्हणजे महाराष्ट्र अभियांत्रिकी जी संस्था आहे त्या संस्थाच्या महासंचालकांनी घेतलेला आहे, तो अत्यंत मराठवाड्यावर अन्यायकारक असा निर्णय आहे। गोदावरी खोऱ्यातील समन्यायी पाणी वाटपासाठी जायकवाडी प्रकल्पात पावसाळ्यानंतर 65% जलसाठ्याची अट मेंढेगिरी समितीने निश्चित केली होती। आता ती 60% घटवून 58% करण्याची शिफारस महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्थेने केली आहे। त्यामुळे अहिल्यानगर नाशिक विरुद्ध मराठवाडा संघर्ष उभा राहण्याची शक्यता आहे। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।